अनेक लहान मुलांनी आपल्या नावावर वेगवेगळे विक्रम केलेले पाहायला मिळतात. त्यातच पुण्यातील राधा या 4 वर्षाच्या चिमुकलीने बॅकवॉर्ड स्केटिंगमध्ये विश्वविक्रम केला. बेळगाव येथील शिवगंगा रोलर स्केटिंग क्लब तर्फे 75 तास व 100 मीटर बॅकवॉर्ड स्केटिंग उपक्रम आयोजित केला होता. राधाने यामध्ये सहभाग घेऊन ती रील पूर्ण केली. तिच्या या कामगिरीची गिनीज बुकमध्ये नोंद झालेली रील पाहायला मिळते. वयाच्या 3.5 वर्षापासून ती रोलर स्केटिंग शिकते. तर तिची ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद कशी झाली व तिने हा विक्रम कसा प्रस्थापित केला याविषयीची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. माझं नाव सायली नगरकर आहे. मी राधाची आई आहे. राधा 3.5 वर्षाची असल्यापासून रॉकॉनव्हिल स्केटिंग अकॅडमी कोच विजय मंजिलच्या अंडर स्केटिंग शिकते. आतापर्यंत तिने 11 गोल्ड असून 6 सिल्वर मेडल्स आहेत. तिने आतापर्यंत 8 किलोमीटर स्केटेथॉन बारामतीमध्ये केलेला आहे. नंतर तिला बरेचसे पुरस्कार आतापर्यंत मिळालेले आहेत. आणि आता लेटेस्ट गोष्ट म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये तिचा बॅकवर्ड स्केटिंग साठी रेकॉर्ड झालेला आहे. रेकॉर्ड भरपूर अवघड होता. शिवगंगा रोलर स्केटिंग अकॅडमी बेळगाव येथे हा रेकॉर्ड झालेला आहे. 27 मे ते 31 मे पर्यंत हा होता. 350 मुलं पूर्ण भारतातून आली होती, ज्यामध्ये राधा सर्वात कमी वयोगटातली एक मुलगी होती. राधा फक्त 4 वर्षाची असून बॅकवर्ड स्केटिंगचा आतापर्यंतचा सगळ्यात अवघड हा रेकॉर्ड तिने पूर्ण केलेला आहे 14.84 सेकंड्स मध्ये. तर हा रेकॉर्ड साठी खर तर ह्या मुलांचे ग्रुप्स पाडले होते A ते M पर्यंत, आणि राधा के ग्रुप मध्ये होती. के ग्रुप मध्ये सगळी लहान लहान मुलं, काही मोठी मुलं काही लहान मुलं होती. आणि खरंच आश्चर्याची गोष्ट अशी की राधाचा ग्रुप सकाळी 5 वाजता, रात्री 3 वाजता, दुपारी 12 वाजता, दुपारी 3 वाजता असं असूनही न चिडता न रडता राधाने तो रेकॉर्ड पूर्ण केलाय. यासाठी मला तिचा खूप खूप अभिमान वाटतो. आणि राधाने पुढे नॅशनल इंटरनॅशनल असं स्केटिंग मध्ये तिने पुढे जावं, भारताचं नाव रोशन करावं, ऑलिम्पिक्स मध्ये तिने भारतासाठी गोल्ड मेडल आणावं ही माझी इच्छा आहे. लहान असल्यामुळे राधा सर्वात लहान वयोगटात असल्यामुळे तिने हे अचीव केले. आमच्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या दोघांच्याही फॅमिलीमध्ये कोणीही एवढं छान पद्धतीने स्पोर्ट्समध्ये एवढी अचीवमेंट केलेली नाही. तर पुढेही आम्हाला वाटतं की आमची मुलगी नॅशनल इंटरनॅशनल ऑलिम्पिक पर्यंत खेळावी ही आमची इच्छा आहे. आणि ही इच्छा करतो की पुढे पुढे तिने अजून खूप छान कामगिरी करावी. संपूर्ण भारतभरातून 350हून अधिक मुलांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला होता. तर राधा सर्वात कमी वय असणारी मुलगी असून तिने बॅकवॉर्ड स्केटिंग पूर्ण करत आपलं नाव गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदवलं आहे. त्यामुळे तिचं सर्वत्र कौतुक होताना देखील आपल्याला पाहायला मिळतंय. प्राची